नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर आम्ही घेऊन आलो महावितरण भरती 2024 विद्युत सहाय्यक आणि इतर तत्सम पदासाठी ही भरती आहे आणि त्यासाठी आम्ही अंकगणित हा विषय घेऊन आलो. इतर विषय देखील आहेत की जेणेकरून टेक्निकल वगैरे हो ना, बुद्धिमत्ता मराठी भाषा, पण सध्या मी अंकगणित हा विषय शिकवतोय अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी विषय कमीत कमी वेळात आणि अचूक पद्धतीने सोडवता आला पाहिजे आणि तो वेळ तुमचा टेक्निकल प्रश्नांसाठी वापरला गेला पाहिजे, असा आमचा उद्देश आहे. तेव्हा या अगोदर देखील आपण वैवारी हा व्हिडिओ महावितरणवर टाकला होता, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज आपण बघूया नफा तोटा अगदी कमीत कमी वेळात. चला तर माझ्यासोबत बघा. पहिला प्रश्न काय म्हणतो, रमेशने 560 रुपयाच्या पेन आणून 667 रुपयाला विकल्या तर त्याला नफा किती झाला. मग नफा बरोबर 667 मायनस 560, हो की नाही. बघा, त्याने 560 रुपयाला घेतल्या, खरेदी केल्यात आणि विकल्या केवढ्याला, 667 रुपयाला. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला. म्हणजे 7तून 0 गेले 7 राहिला, 6तून 6 गेला 0 राहिला, 6तून 5 गेला 1 राहिला, 107 रुपये त्याला नफा झाला. पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न उरतो की एवढं सोपं गणित येते का, तर मुळीच नाही. पण आपल्याला समोरचं अवघड गणित शिकायचंय म्हणून हा आपण सोपं गणित शिकून घेतलं की आपल्याला नफा किंवा तोटा कशा प्रकारे काढायचा आहे. चला तर मग दुसरं बघूया. बघा, सोनूने 2540 रुपयाला घेतलेला मोबाईल 2180 रुपयाला विकावा लागला तर त्याला किती रुपये तोटा झाला. आता इथे तोटा झाला कारण विक्री किंमत कमी आहे ना, 281 विक्री किंमत आहे आणि खरेदी किंमत 2540 आहे. मग 2540 वजा 2180 किती, 8 आणि 6 14, इथे 2 म्हणजे 3, 360 रुपये त्याला काय झालं, नुकसान झालं, तोटा झाला, हो की नाही. कारण या ठिकाणी विक्री किंमत किती आहे, कशी आहे, जास्त आहे. विक्री किंमत कमी आहे, 2180 ला विकला, विक्री किंमत कमी म्हणून तोटा, विक्री किंमत जास्त म्हणून नफा. तर बघा, हे गणित होतं शेकडा तोटा काढायचं की त्याच्यामुळे आपल्याला नफा आणि तोटा शिकावा लागला. बघा, सुरेशने एक संगणक 10,000 रुपयाला खरेदी केला व त्याने तो रमेशला 8,000 रुपयाला विकला तर शेकडा तोटा किती झाला. मग काय होईल, 5 20% होईल ना, 20% तोटा झाला. बघा काय केलं मी, संगणक त्याला 10 रुपयाला खरेदी केला, 10,000 रुपयाला खरेदी केला आणि विकला. विक्री किंमत कशी आहे, कमी आहे म्हणजे तोटा झाला. त्याला किती तोटा झाला, 2,000 रुपये तोटा झाला. किती रुपयावर झाला, 10,000 रुपयावर झाला. आणि आपल्याला शेकडा काढायचे म्हणजे 100 गुणायचे, 10,000 आणि 2,000, बरोबर आहे. 1 2 3 4, 1 2 3 4. मग काय उरला आपल्याकडे, 2 गुणिला 10 बरोबर किती, 20% त्याला काय झाला, तोटा झाला. पर्याय क्रमांक 3चं उत्तर आलं लक्षात. आता त्या अगोदर आपण काय शिकलो माहितीये का, तोटा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत बरोबर तोटा किती झाला त्याला, 2,000 रुपये. मग याच्यातला फरक लिहिला मी 2,000 रुपये आणि खरेदी किती आहे 10,000 रुपये छेदाला गुणिला 100, हो की नाही. मग हे शून्य काढल्यानंतर 2 आणि 20 उरले, 20%. एवढं सोपं होते. हा शेकडा तोटा काढण्यासाठी आपल्याला अगोदर नफा किंवा तोटा कसा काढायचा आहे ते शिकलो. ते सोपे उदाहरण आपण याच्यासाठी शिकलो, हो ना. नाही तर अनेक जणांचा प्रश्न काय असतो माहिती आहे का, एवढे सोपे प्रश्न येऊ शकतात का, एखाद्या वेळेस येऊही शकतात. पण 30 सोपे प्रश्न घेण्याचा कारण उद्देश हा होता माझ्याकडे की आपल्याला तोटा डायरेक्ट काढता आला पाहिजे, म्हणजेच आपल्याला शेकडा तोटा किंवा नफा काढायचा असेल तर आपल्याला ते उपयोगाचं पडेल. त्यानंतर बघूया, अमरने एक वस्तू 50 रुपयाला घेऊन 60 रुपयाला विकली तर त्याला नफा किती झाला, 20% होईल. 20% होईल. किती होईल, 20%. कारण काय बघा, 50 रुपयाला वस्तू विकली, 60 रुपयाला, 50 रुपयाला घेतली, 60 रुपयाला विकली, म्हणजे 10 रुपये त्याला नफा झाला. किती रुपयावर 10 रुपये नफा झाला, 50 रुपयावर.
गुणीला 100, 50 दोन्ही 100 आणि 10 गुणीला 2 किती 20 रुपये. 20 रुपये त्याला काय झाला नफा झाला. आलं लक्षात. बघा ना सोपं काय माहितीये का, 50 रुपयावर 10 रुपये नफा झाला. आलं लक्षात. कारण ती वस्तू 60 रुपयाला विकली ना, 50 ला घेऊन ही पेन मी 50 रुपयाला घेतली, 60 रुपयाला विकली, म्हणजे 10 रुपये मला नफा झाला. किती रुपयावर तर 50 रुपयावर. मग आता शेकडा करायचं आहे म्हणजे 100 करावं लागेल ना. मग 50 ची दुप्पट 100 आहे, तर याचीही दुप्पट करा ना. किती होईल 20% नफा. असं देखील आपल्याला करता येतं. तुम्हाला जेवढं शॉर्ट करता येईल तेवढं शॉर्ट करा परीक्षेमध्ये, पण त्यासाठी आपल्याला वेगवेगळी उदाहरणं घेऊन तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. बघा एका दुकानदाराने 1200 एक कपाट 1200 रुपयाला विकले, तेव्हा त्याला 25% नफा झाला, तर खरेदी किंमत किती काय होईल मग बघा. 1200 गुणीला 100 गेला 125, 25 5 सव्वाशे, 25 चौक 100, 5 ने याला बघूया 5 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 चौक 20 आणि 240 गुणीला 4 बरोबर 24 चौक 96, 960 रुपये. पर्याय क्रमांक 2चं उत्तर. मग त्या कपाटाची खरेदी किंमत किती असायला पाहिजे 960. बघा एकदा व्यवस्थित पहा. 1200 रुपयाला एक कपाट त्यानं विकलं, त्याला 25% नफा झाला, म्हणजे मूळ किंमत खरेदी किंमत 1200ची कमीच असायला पाहिजे. सर्वांची कमीच दिली म्हणजे काढावंच लागेल. आता बघा आता काय होतं माहितीये का, 1200 रुपयावर 125 रुपये 25 रुपये हो की नाही. मग 100वर किती, तर मी काय केलं, काय आहे 1200 रुपये विक्री किंमत हो की नाही, गुणीला 100 भागीला हे 125 कसे आले 25% नफा, म्हणजे 100 अधिक 25 बरोबर किती 125. इथे 125 म्हणजे नफा झाल्यामुळे 100मध्ये 25 मिळवायचे, तोटा झाला असता तर आपण मायनस केलं असतं. आलं लक्षात तुमच्या. असं होतं हे नंबर 5चं गणित. त्यानंतर बघूया एक रेडिओ संच 600 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला, तर रेडिओची खरेदी किंमत किती 00 साइन 2 12 120 120 भागीला 8 नाही 600 गुणीला 00 भागीला किती 80, हा 0 हा 0, 8 7 56 8 5 40 बरोबर 750. पर्याय क्रमांक 1चं उत्तर. खरेदी किंमत किती असायला पाहिजे 750 रुपये. आता कसं केलं बघा, मी काय केलं, ही काय विक्री किंमत आहे ना, 600 रुपये ही काय विक्री किंमत गुणीला किती 100 भागीला 100 मायनस तोटा, शेकडा तोटा म्हणा किंवा तोटा म्हणा, शेकडा तोटा. ठीक आहे. आता विक्री किंमत किती आहे आपली 600 गुणीला 100 भागीला 100 मायनस 20, 20% तोटा आहे म्हणजे 100रातून वजा केले. मग काय होईल 600 गुणीला 100 आणि छेदाला 80. हेच करू शकता डायरेक्ट तुम्ही. हा 0 कटला, याने याला भाग दिला, 8 7 56, 4 उरले 40 झाले, 8 5 40 बरोबर किती 750 रुपये त्या रेडिओची खरेदी किंमत होती असं आपल्याला म्हणता येईल. आलं लक्षात तुम्हाला. अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक होती. शॉर्ट ट्रिक नुसारच करायचे गणित. त्यानंतर बघा 15 वस्तूची किंमत 20 वस्तूच्या खरेदी किंमत ती एवढी असल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती होईल. तर बघूया आपण काय होईल माहितीये का, 5 भागीला 15 गुणीला 100, 5 त्रिक 15 आणि 3 ने याला भागितलं 33.33% काय होईल नफा होईल. अशा वेळेस काय होईल नफा होईल 33.33%. आता मी काय केलं माहितीये का, फरक या दोघांचा फरक हो की नाही भागीला काय विक्रीच्या वस्तू गुणीला 100. मग फरक किती आहे 20 मायनस 15 भागीला 15 गुणीला किती 100. इथे तेच केलं मी. बरोबर किती 5/15 गुणीला किती 100. हे घेतलं मी डायरेक्ट. मला माहित होतं अंशाला काय येतो, या दोघांचा फरक 20 मधून 15 गेले 5 राहिले,
छेदाला काय आहे? विक्रीलेल्या वस्तू गुणीला 100. मग काय होईल? याला 3 ना आणि याला घेतल्यावर 33.33% काय होईल? नफा होईल. पर्याय क्रमांक 1चं उत्तर. ओके नाही. अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक वजाबाकी करायची आणि छेदाला विक्रीच्या वस्तू लिहायच्या आणि गुणीला 100 करायचं आणि आकडेमोड करायची. ठीक आहे. बघा तर आता 8वा प्रकार काय म्हणतो? एका व्यक्तीने 2 घरे प्रत्येकी 10 लाख रुपयाला विकलेत. पहिले घर विकल्यानंतर 12% नफा व दुसरे घर विकल्यानंतर 12% तोटा झाला तर किती टक्के नफा किंवा तोटा होईल? अशा वेळेस नेहमी माहिती आहे का तोटाच होत असतो. कारण माहिती आहे का नफा आणि तोटा समान आहे. 12% नफा आणि तोटा समान आहे. त्यामुळे अशा वेळी नेहमी तोटाच होतो. मग काय करूया आपण 12चा वर्ग भागीला 100 असं करूया. ओके 12चा वर्ग भागीला 100. मग आता 12चा वर्ग किती होईल? 144 भागीला 100 बरोबर किती? 1.44%. हो ना. पण आपण काय म्हणालो अशा वेळेस नेहमी तोटाच होतो म्हणजे हा तोटा पर्याय क्रमांक 1चं उत्तर 1.44. ओके नाही. असं कधी करता येईल आपल्याला जेव्हा हा नफा आणि तोटा सारखाच असेल तेव्हा 12% सारखाच आहे. याच्याहून तर काही गरजच नाही आपल्याला. त्याने किती रुपयाला घेतले किंवा किती रुपयाला विकलेत याच्याहून आपल्याला काहीही देणं घेणं नाही. आपल्याला गरज कशावर नाही माहिती आहे का? त्यानं त्या 2 घरे किंवा वस्तू किंवा गाड्या किती टक्के तोट्यानं विकल्या किंवा किती टक्के नफ्यानं घेतल्या. लक्षात याच्याहूनच गरज आहे आपल्याला. मग तो नफा शेकडा नफा आणि शेकडा तोटा सारखा आहे म्हणजे त्याचा आपण वर्ग केला आणि 100 भागितलं काम मिटलं. 100 भागायचं म्हणजे 2 नंतर दशांश येईल 1 2 1.44% तोटा असं होईल. हो ना. त्यानंतरच बघा प्रकार 9. एक वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1100 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर वस्तूची मूळ किंमत काय? वस्तूची मूळ किंमत विकली 700 रुपयाला विकल्यामुळे तोटा होतो तर 1100 रुपयाला विकल्यामुळे नफा होतो. तर बघा असं काय होईल? 900 रुपये. त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल? 900 रुपये. पर्याय क्रमांक 2 अगदी अचूक. बरं आता अशी गणित कशी करायची? मग या दोघांची बेरीजच करायची. 700 अधिक 1100 भागीला 2 या दोघांची बेरीज किती? 1800 भागीला 2 आणि 92 18 किती? 900 रुपये. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल? 900 रुपये. अगदी कमीत कमी वेळात आपल्याला हे करता येईल. हो ना. ठीक आहे. त्यानंतरच बघूया काय म्हणते. एका दुकानदाराने 1/3 वस्तू 16% नफ्याने विकल्या व उर्वरित वस्तू 10% नफ्याने विकल्या तर एकूण नफा किती? 16 आणि 20/3 20 म्हणजे किती? 36. 3 1 3 3 2 6 म्हणजे काय होईल? 12% नफा होईल. पर्याय क्रमांक 3. 12% नफा काय होईल सांगा आता? 12% नफा काय होईल? बघ मी काय केलं शॉर्ट ट्रिक 16/3 अधिक 2 20/3 बरोबर किती? 36/3 3 1 3 3 2 6 पर्याय क्रमांक 2चं उत्तर अगदी अचूक. ओके नाही. अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक करायची. पण त्या अगोदर आपल्याला मेथड शिकावी लागेल. मी हे असं का केलं तर बघा 1/3 वस्तू किती रुपयाला विकल्या? 16 रुपयाला विकल्या. आता उरल्या किती? 2/3. मग कसं करायचंय तर हे 1/3 1 मधून वजा करूया. काय होईल? 3 मधून 1 वजा करा म्हणजे थोडक्यात तिरपा गुणाकार केला. 3 1 3 1 1 1 आणि छेदाला 3 या दोघांचा गुणाकार. मग अशा वेळी 1 मधून वजा करतो ना या 3 मधूनच 1 वजा करा ना 2/3. मग 1/3 वस्तू 16% नफ्याने विकल्या आणि 2/3 वस्तू किती टक्के नफ्याने विकल्या? 10. याला छेद नाही म्हणजे 1 घेऊया. मग अंशाचा गुणाकार 16 1 16/3 अधिक 2 2 20/3 पहा आलं की नाही. मग या दोघांची बेरीज छेद समान आहेत म्हणजे अंशाची बेरीज किती येईल? 36/3 आणि 3 1 3 3 2 6 बरोबर 12% काय होईल? एकूण नफा मिळेल त्याला. काय होईल? 12% त्याला एकूण नफा मिळेल. आलं लक्षात तुम्हाला? पर्याय क्रमांक 2चं. असे हे आपल्या नफ्या तोट्याचे 10 प्रकार होते.
10 उदाहरणं घेतलीत मी वेगवेगळ्या प्रकारची, ती तुम्हाला समजली असतील. शॉर्ट ट्रिक्स मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल हो ना, आणि तुमचा वेळ वाचेल. ओके. फक्त आता गरज काय माहितीये का, अशाच प्रकारची विविध उदाहरणं घेऊन ती तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, तरच ही शॉर्ट ट्रिक्स तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेमध्ये आठवेल. आज ही शॉर्ट ट्रिक्स तुम्ही शिकलात हो की नाही. जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस जर याला सोडून दिलं तुम्ही, तर ती विसरून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला अधिकाधिक उदाहरणं घेऊन प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच या शॉर्ट ट्रिक्स लक्षात राहतील. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. माझ्या मते ह्या नफ्या तोट्याचे 10ही प्रकार तुम्हाला समजले असतील आणि ते तुम्हाला सोडवता येत असतील तर प्रॅक्टिस करा. निश्चितच आपण समोरच्या देखील प्रकरणावर अशाच प्रकारे शॉर्ट ट्रिक्स घेऊन येणार आहोत. धन्यवाद. भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. टिल देन गुड बाय.